नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 28, 29, 30 एप्रिल 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी अवकाळी वादळी पाऊस, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज असणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 28, 29 आणि 30 एप्रिल 2024 या तारखेला महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी वादळी पाऊस, तर काही भागामध्ये गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे। तर 28 आणि 29 एप्रिलच्या दरम्यान दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागामध्ये वाऱ्याची तीव्र चक्रवात स्थिती सक्रिय असणार आहे। तसे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान या भागातही बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहेत। त्यामुळे साहजिकच पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटासह असून गारपीटचा जोर देखील 28, 29 आणि 30 एप्रिल 2024 या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळ आणि तमिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे केरळ, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश या राज्यात ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा, हैदराबाद, रामगुंडम इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील। विशाखापट्टणमला जोरदार तर आसपासच्या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे। भुवनेश्वर, कांतामल, राउरकेला आणि धनबाद इकडे हलका पाऊस राहील। कोलकाता आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्रातही विदर्भ, मराठवाडा या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून उत्तर महाराष्ट्रातही हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया। चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा चंद्रपूर, बल्लापूर, गजवाली, सोनापूर, शिरपूर इकडे मध्यम स्वरूपात ठिकठिकाणी हलका पाऊस राहील। तसेच चंद्रपूर, भद्रावती, वणी, कायर, भाटाडी, मोहली, कोटवाडा, चारगोबिके, चिमूर, वरोरा या भागात हलका मध्यम तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे मूल, सावली, सिंदिवाई, वलनी इकडे मध्यम स्वरूपात राहील। गडचिरोली, चिरमुरा, नाटेचौक, अरमोरी, किमटेमेदा, देसिंग, दिगोरी हलका मध्यम पाऊस या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। मुरुमगाव, धनोरा, गडचिरोली तसेच कापसी, पंगजनौर, चामोर्शी, घोट, मूल, सावली, आष्टी, मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। तर गोंदिया जिल्ह्याकडे बोंडगाव, चिंचघर, कोलेगाव, संग्रणी लगतचा परिसर, देवरी इकडे हलका मध्यम राहील। तसेच गोंदिया जिल्ह्याकडे जोर कमी राहील। हलक्या सरींचा अंदाज सिरोरा, सांगझरी, गोरेगाव, आमगाव, लांजी या परिसरात बघायला मिळणार आहे। भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा, चिखली, मौदा, बार्शी, धर्मापुरी, असोली, कंधारी, घोटी, वनेरा, कामठी या भागातही मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी असणार आहे। लखनी, साकोली, संग्रणी तसेच अडायल, गोतंगाव, पावनी, भिवापूर या भागात विजांच्या कडकडाटासह गारपीटचा अंदाज राहील। नागपूर जिल्ह्याकडे बुटीपुरी, हिंगणा, पाचगाव, दामणा, डोरली, कमळेश्वर, दुतीवाडा, पुरीकोकाटे या भागातही मध्यम हलका पाऊस राहील। कामठी, वाघोली, पारशिवनी, वनेरा, गोटी, बडगाव, बिचवा इकडे हलका मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। पश्चिम भागात तोतीवाडा, बुरीकोकाटे, कुडाली, करजना, जळखेडा, वरुड, नारखेड आणि मोर्शिलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। वर्धा जिल्ह्याकडे अरबी, वडोणा, लाडगड इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील। जामणी, वर्धा, तुळजापूर आणि देवळी, कोल्हापूर, हिंगणघाट, वडनेर इकडे मध्यम स्वरूपात असून आसपासचा परिसर या भागात वादळी वारे बघायला मिळणार आहे। तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा घाटंजी, करंजी, पांढरकवडा हलक्या सरींचा अंदाज राहील। वणी, कार्यालय हलका मध्यम राहील आणि यवतमाळ, जामुळा, लाडखेड, नेट, धारवा आणि फलेगाव, बाबुलगाव इकडे मध्यम
तर आसपासच्या भागात हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। चांदूर, दामणगाव रेल्वे, दामणगाव, पुलगाव, अमरावती, बडनेरा हलका पाऊस राहील। उत्तरेकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। कलदरा, हरिचाल, दारणी या परिसराकडे बघायला मिळणार आहे। अकोला जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अकोला, पुरगाव, मंचू, बाळापूर, खामगाव, शेवगाव इकडे हलका मध्यम राहील। उत्तरेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे। अकोट, हिरवाखेड, टेलरा आणि जळगाव, जमत इकडे हलक्या सरींचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे उत्तर भागात मोटाला, पिंपरी, गव्हाली, भोर, मलकापूर, टिगी, नांदुर्णा आणि दासराखेड इकडे हलका मध्यम पाऊस असून तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। गेडा, बुलढाणा, खेलवड, चिखली, अहमदपूर, घाट, बोरी, मेहकर, डोंगाव इकडे हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह असून आसपासच्या भागात गारपीटचा अंदाज राहील। बिबी, लोणार, रिसोड आणि लगतच साप्तगाव हलक्या सरींचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस वाशिम, रिताड, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळूरपीर, करचना, खेडा या परिसराकडे बघायला मिळणार आहे। तसे हिंगोली आणि नांदेड वाघाला या जिल्ह्यातही हलका मध्यम पाऊस राहील। नांदेड वाघाला, पेठ, उमरी, कोंडलवाडी, हिमायतनगर तसेच आसपासचा परिसर हलका पाऊस असणार आहे। लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा आणि परभणी जिल्ह्याकडे कंधार, लोहा आणि लगतचा परिसर परभणी, जरी, बोरी, जिंतूर अंशतः ढगाळ चित्रवून हलक्या सरींचा अंदाज राहील। लातूर जिल्ह्याकडे अरुंदा, उदगीर, मुरकी, लातूर, औसा, निलंगणा, बाटंजी, किल्लारणी, बिदर, उमरगा या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये धाराशिव, तुळजापूरला हलका पाऊस राहील। सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका पाऊस, अक्कलकोट, आळंदा, होंडाला, कलबुर्गी, दुधनी हलक्या सरींचा अंदाज राहील। तसे बीड, लातूर आणि श्री छत्रपती संभाजीनगर इकडे अंशतः ढगाळ चित्र राहील। पावसाचा जोर फारसा नाही। जालना जिल्ह्यात जालना, गोलापांगरी, तारगाव या भागात हलका पाऊस राहील। देऊळगाव, राजा, जाफराबाद आणि सिल्लोड, भोकरदन, अनवा, अजंठा हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। जळगाव जिल्ह्याकडे पाऊर, जामनेर, जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर हलका पाऊस या भागात राहील। जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे अंशतः ढगाळ चित्र हलक्या सरींचा अंदाज। साक्री, ब्याड, चोरवड, ताराबाद, औटी, नामपूर, सटाणा या भागात हलका पाऊस राहील। ओझर, कळवण, देवळा इकडे हलका मध्यम पाऊस राहील। वणी, डोडांबे इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे। नाशिक, कोकण विभागाचा बहुतांश परिसर अंशतः ढगाळ चित्र राहील। पावसाचा जोर फारसा नाही। मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर इकडे अंशतः ढगाळ चित्र राहील। पावसाची शक्यता फारशी नाही। तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही पावसाचा अंदाज फारसा नाही। अंशतः ढगाळ स्थिती असणार आहे आणि वादळी वाऱ्याची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।